प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असून मुक्त विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी ही इतर विद्यापीठाशी समकक्ष आहे. एक पदवी शिक्षणक्रम पूर्ण करताना अन्य शिक्षणक्रमांच्या माध्यमातून आणखी एक पदवी अर्थात ड्युअल डिग्री मिळवण्याची सुविधा या विद्यापीठानं उपलब्ध करून दिल्याची माहिती कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्राध्यापक संजय थोरात यांनी दिली. डॉक्टर जे.बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज हे सावंतवाडी जिथलं आहे त्या अभ्यास केंद्रामध्ये आत्ता या वर्षापासून BBA त्याचं नाव आहे पोर्ट मॅनेजमेंट, PORT पोर्ट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालू केलेला आहे. आता मॅनेजमेंट याचा अर्थ व्यवस्थापनाचा भक्कम पाया तयार करणं, बंदर आणि सागरी कामकाजाशी संबंधित व्यवस्थापन, वाणिज्य, अर्थशास्त्र, लेखांकन आणि व्यावसायिक संवाद यामधील मूलभूत ज्ञान या कोर्समधून मिळणार आहे. आणि तुम्ही सांगितलेली ती खरं सूचना आम्ही विद्यापीठापर्यंत नक्की पोचवू, त्याचा सुद्धा जरूर विचार केला जाईल. पण आता आपलं विद्यापीठ हे बऱ्यापैकी UGC म्हणजे बऱ्यापैकी आता मर्यादा आले. म्हणजे पूर्वी जसं थोडंसं मुक्त विद्यापीठ म्हटल्यानंतर थोडंसं आपण काय म्हणतो मर्यादा थोड्या कमी होत्या, पण आता UGCने बऱ्यापैकी मर्यादा घातलेल्या आहेत. आणि सगळं समकक्ष असल्यामुळं आरोग्याशी निगडीत काय समजा कोर्स चालू करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आरोग्य विद्यापीठ आहे, टेक्निकल युनिव्हर्सिटीसाठी टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळं ती विद्यापीठं असतात त्यांची परमिशन घ्यावी लागते, अशी थोडीशी बंधनं आहेत. पण तरी पण तुम्ही म्हणताय कौशल्य विकास त्या दृष्टीनं असे कोर्सेस आमच्याकडं प्रमाणपत्र कोर्सेस आणि पदविका चालू आहेत. पण तुम्ही जे सांगताय त्या विमानतळ यायला लागलं किंवा अजून कितली गरज लोकल नीड म्हणू आपण, लोकल नीड काय आहे त्या दृष्टीनं अभ्यासक्रम म्हणजे आमचे जे अभ्यास केंद्र आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून असे काय छोटेसे कोर्सेस कौशल्यावर आधारित नक्की आम्ही त्यासाठी प्रयत्न करू असं तुम्हाला मी आश्वासित करू. खरं कुठलंही टेक्निकल गोष्ट असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल तर त्याला थोडंसं इथिक्स असतात. तुम्ही म्हणला तसं पहिल्यांदा एखाद्या गोष्ट रिसर्च असेल किंवा कुठली टेक्नॉलॉजी असेल तर थोडं त्याला सेन्सरशिप असते आणि म्हणजे आपल्याला माहीत नसते. पण विद्यापीठाच्या पातळीवरती सुद्धा AI कसं वापरावं किंवा AIचे टूल्स आहेत हे कसं हाताळावं यासाठी वर्कशॉप कार्यशाळा असतात आमच्या. पूर्वी वय वर्ष 18 पूर्ण 8वी जरी पास असेल तरी मुक्त विद्यापीठाचं जो पूर्वतयारी म्हणून जो शिक्षणक्रम होता तो पूर्ण केल्यानंतर त्याला पदवीला प्रवेश घेता येत होता. आता मुक्त विद्यापीठानं पूर्वतयारी अभ्यासक्रम बंद केलेला आहे. म्हणजे मुक्त विद्यापीठानं का बंद केलेला आहे? कारण इतर विद्यापीठाशी समकक्षता म्हणजे ज्याला आपण म्हणतो समकक्ष पाहिजे, UGCची मान्यता दोन्ही इक्वल पाहिजे, इक्वलन्स म्हणतो, तो बघण्यासाठी UGCला मान्य नाही म्हणून तो अभ्यासक्रम बंद झाला. दुसरी गोष्ट पूर्वीच्या काळी म्हणजे असं माझं आकलन आहे, कदाचित ते चुकीचं पण असेल, पूर्वी आपण बघत होतो 10वी नंतर जो ड्रॉपआउट रेशो होता 10वीला नापासांचं प्रमाण ते कमी होतं. आता तो जो गॅप होता तो बऱ्यापैकी निघालेला आहे आणि तशी काय त्या फार अभ्यासक्रमाची पण गरज आहे असं मला नाही वाटत. आता व्यक्ती आता पदवी मिळणार आहे दूरभाषा. शिवाजी युनिव्हर्सिटीचं अक्षरशः जाहिरातीच सुरू केल्या दूरभाषा, मराठी, इंग्लिश डिग्री कोर्स. नाही असं म्हणजे तुम्ही म्हणता त्याचा काय परिणाम होणार असं नाही, कारण शिवाजी विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ मुक्त विद्यापीठात सारखं ते आता दूरभाषा म्हणजे ती पदवी घेता येणार ना त्यांना. येणार की त्यांच्याकडे डिस्टन्स एज्युकेशन आहे बऱ्याच, म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये नाही, ज्याला डिस्टन्स एज्युकेशन म्हणतो हे बाकीच्या विद्यापीठात पण चालू आहे. नाही असं शिवाजी विद्यापीठने सुरू केलं नाही, शिवाजी विद्यापीठात पूर्वीपासूनच चालू आहे. आता नाही, डिस्टन्स एज्युकेशन हा पहिल्यापासून दूरस्थ विभाग चालूच आहे. पण त्यांचा मेन फोकस होता की पारंपरिक आणि मुक्त विद्यापीठाचा जे प्रवाहापासून बाजूला आहे त्यांच्यावरती काम करणं हे मुक्त विद्यापीठाचं काम होतं.
म्हणजे आता इथे सगळे मास्टर कोर्स आहेत पदवीचे, त्याच्यानंतर मग एखाद्याला वाटलं की त्या विषयात PhD करावी किंवा पुढचं शिक्षण घ्यावं, तर त्या दृष्टिकोनातनं तुमच्या विद्यापीठाचा असा काही विचार राहील की जे प्रवाहाच्या बाहेर गेलेले विद्यार्थी आहेत त्यांना त्या प्रवाहातलं, म्हणजे समजा एखाद्याने एखाद्या विषयात मास्टरी केली आणि त्याला वाटलं की PhD करायची आहे, असे अनेक प्रकार आतापर्यंत झालेले आहेत. त्या संदर्भात काय झालं, कारण स्वतः राज्यपाल या गोष्टी पाहतात आणि पदवीधरचे जे आमदार आहेत हिरंजन डावकर यांनी विधान परिषदेत हा मुद्दा मांडला, त्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, तुमचा मुद्द्याशी मी सहमत आहे. पुस्तकं लेट मिळतात, पण मुक्त विद्यापीठाची जी आपली पुस्तकं आहेत त्यासाठी कामकाज, आता समजा एखादा नवीन अभ्यासक्रम, आता मी तुम्हाला सांगितलं की पोर्ट मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू झाला. आता अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्याला तज्ज्ञ मार्गदर्शक असे निवडावे लागतात आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यांना टॉपिक देऊन पुस्तकं लिहिण्याचं कामकाज ह्यासाठी सुरुवातीच्या वर्षी थोडासा कालखंड जातो, अगदी मी त्याला जमत आहे. पण नंतर फारसं काय दिरंगाई होती. पहिल्या वर्षी मात्र हा सर प्रॉब्लेम येतो, असं होणार नाही. तरी पण विद्यापीठाचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की मुलांना कशी पुस्तकं वेळेत मिळतील हा प्रयत्न करणं. पण तुम्ही म्हणताय ते थोडं होतं. AI फिलॉसॉफीवरती नाही, अजून काय विचार तसा चालू नाही, पण तुम्ही म्हणताय करायला पाहिजे. AIची फिलॉसॉफी वेगळी आहे, तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे, होईल, पण त्याच्यावरती एक गरज म्हणून तर नक्की विचार करावाच लागेल.